पाठ राखील मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सुलोचना सूर्यवंशी यांची पार्टी ही डिसमिस झाल्यामुळे सगळेजण सुलोचना यांनाच दोषी ठरवत असतात। त्यावेळेस इकडं सुलोचना या सगळ्यांची माफी मागतात आणि म्हणतात की मी एक आई आहे आणि मी एका मुलाच्या प्रेमापोटी हे सगळं केलं आणि त्याला जगापासून दूर नाही ठेवलं तर जगच त्याच्यापासून दूर राहिलं आहे आणि जर त्यामुळे माझी काही चूक झाली असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे असं सुलोचना सर्वांना सांगत असतात। त्यावेळेस इकडं आलोक हा कोणालाही न सांगता घराच्या बाहेर पडलेला असतो आणि ते घरात कोणालाच माहीत नसतं आणि त्याला घरामध्ये घडलेला सर्व प्रकार आठवत असतो। त्यानंतर इकडं सुलोचना मॅडम अपयशाची भावना निर्माण करत असतात। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मॅडम तुमचं काही चुकलेलं नाही आहे आणि हे सर्व माझ्यामुळे झालेलं आहे। ज्यावेळेस आलोक हे रूममध्ये होते तेव्हा त्यांना मीच बाहेर काढलं आणि त्यांना बाहेर येण्यापासून अडवायला हवं होतं पण मी तसं केले नाही आणि त्यामुळं यामध्ये माझी चूक आहे आणि तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे असं प्राजक्ता म्हणते आणि त्यांचे पाय धरते। त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की असं काहीच नाही आहे, यामध्ये सर्व माझी चूक आहे। त्यानंतर इकडं प्राजक्ता म्हणते की नाही मॅडम हे मला लक्षात यायला हवं होतं आणि तुमची त्यामध्ये काही चूक नाही आहे आणि आज हे सर्व माझ्यामुळे झालं आहे आणि सर्व मीडियामध्ये पण हे सगळं आता सुरू आहे। त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की मीच एक आई म्हणून अपयशी ठरले। तर इकडं तृप्ती म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आणि तुला माहीत आहे का यामुळं आमचं किती नुकसान झालं आहे आणि आता तू इथं रडायचं नाटक का करत आहेस आणि इथून चालती हो। आज तुझ्यामुळे माझ्या मुलांचंही आयुष्य हे अंधारात जाईल आणि प्राजक्ताला घराच्या बाहेर हकलते। त्यानंतर प्राजक्ता ही तिथून निघून जाते आणि इकडे सगळेजण ही आपापल्या रूममध्ये जातात। त्यानंतर इकडं सुलोचना म्हणतात की आज माझा प्लॅन यशस्वी झाला। त्यानंतर इकडं आलोकला घडलेला सर्व प्रकार आठवत असतो आणि रूममध्ये लागलेली आग, त्यानंतर तो रूमच्या बाहेर कसा पडला आणि इकडे सगळेजण प्राजक्ता आणि कौस्तुभची वाट पाहत असतात की एवढा वेळ झाला तरीही ती दोघे आणखीन घरी का आली नाहीत। त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की मी सूर्यवंशी कुटुंबामध्ये जाऊन पाहते आणि प्राजक्ताला घेऊन येते। त्यावेळेस इकडं आई आजी सांगतात की आजच तुला हळद लागलेली आहे आणि तू घराच्या बाहेर जायचं नाही आणि ती पार्टी करत असेल आणि तिची पार्टी झाल्यानंतर ती येईल। त्यानंतर इकडं तृप्तीला विचारलं जातं की कौस्तुभ कुठं आहे। त्यावेळेस इकडं तृप्ती विचार करत असते की कौस्तुभ असं कधीच उशीर करत नाही आणि आज कुठे राहिला आणि ती सांगते की आता लग्नाच्या कार्यक्रमामध्ये ऑफिसचं काम राहून जाईल त्यासाठी तो आता ऑफिसला गेला आहे। त्यावेळेस इकडं वैद्यबुवा म्हणतात की ते दोघेही आल्यानंतर मला सांगा आणि ते तिथून निघून जातात। त्यानंतर इकडं चारू म्हणतात की सगळेजण आता झोपून जावा आणि परत उद्या भरपूर कामं आहेत आणि आई आजी तृप्तीला म्हणतात की तुला झोपायचं नाही आहे आणि तुझा नवरा आल्यानंतर त्याला जेवायलाही वाढ आणि त्यानंतर इकडं आम्हाला सगळ्यांना सांग। त्यानंतर इकडं तृप्ती ही कौस्तुभला फोन करते। त्यावेळेस इकडं कौस्तुभला गुंडांनी पकडलेलं असतं आणि कौस्तुभ म्हणतो की मला इथून वाचव आणि ह्या लोकांना 20 लाख रुपये दिल्याशिवाय ते मला सोडणार नाहीत आणि मला काही करून तू इथून वाचव। त्यानंतर इकडं तृप्ती म्हणते की ती लोक कोण आहेत पण कौस्तुभ काही सांगत नाही आणि इकडं तृप्ती विचार करते की कौस्तुभला कोण लोकांनी अडवून ठेवला असेल आणि एवढे पैसे मी कुठून आणू आणि ती आपल्याजवळ असलेले सर्व पैसे हे गोळा करते आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की हे आपलं लग्न घर आहे त्यामुळे घरामध्ये भरपूर पैसे असतील आणि त्यामधलेच पैसे मी घेऊन जाते। त्यानंतर इकडं घरामध्ये पैशाची जुळवाजुळव सुरू असते। त्यावेळेस तृप्ती रूमच्या बाहेर जाऊन पाहते। त्यावेळेस इकडं चारू म्हणतात की मी माझ्या अकाउंटवरचे सर्व पैसे काढून आणलेले आहेत आणि हे आहेत। त्यानंतर इकडं वैद्यबुवा म्हणतात की सोनारालाही ब्लँक चेक दिलेला आहे त्याचेही पैसे द्यायचे आहेत, तसेच रोहनची आई उद्या येतील त्यांनाही पैसे हवे आहेत तर आपण पैसे कसे जुळवणार आहोत। त्यासाठी ते म्हणतात की आपण घर गहाण ठेवूयात
आणि त्यावरती पैसे काढूया. त्यावेळेस इकडं चारू म्हणतात की आपण आईंचे पैसे वापरूया. त्यावेळेस वैद्यबुवा म्हणतात की त्यांचे ते रिटायरमेंटचे पैसे आहेत आणि कधीही काळी त्यांना उपयोगाला येऊ शकतात, त्यामुळं आपण त्यांचे पैसे घ्यायचे नाही. त्यानंतर इकडं चारूच्या लक्षात येतं की घरामध्येच पैसे नाही आहेत, त्यावेळेस तिलाच काहीतरी करावं लागेल. त्यानंतर ती विचार करते की मीच काहीतरी करेन. त्यानंतर इकडं भाग्यश्री विचार करत असते की किती वेळा सांगितलं आहे प्राजक्ताला फोन घेऊन जा, पण ती जात नाही. तर ते एमर्जन्सी नंबर दिलेला आहे त्यावरती भाग्यश्री फोन करून विचारते. त्यावेळेस तिकडून तृप्ती सांगते की प्राजक्ता ही पार्टीमध्ये आली होती आणि पार्टीची बेरंग करून ती तिथून निघून गेलेली आहे. त्यानंतर इकडं भाग्यश्री विचार करते की ती कोण बाई होती आणि प्राजक्ताबद्दल असं का बोलत होती. त्यानंतर इकडं सुलोचना या घडलेला सर्व प्रकार मोबाईलमध्ये न्यूज चॅनलद्वारे पाहत असतात. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की यामुळे माझं बिझनेसचं खूप नुकसान होईल, पण आलोकने प्राजक्तासोबत लग्न व्हायला हवं. त्यानंतर तिथं आरव येतो आणि ते सर्व पाहत असतो. त्यानंतर इकडं सुलोचना आपल्या दुःख हे लपवतात आणि आरवला म्हणतात की तुझं काही काम आहे का, मी मीडियाशी बोललेली आहे आणि त्याचा व्हिडिओ हा डिलीट करायला सांगितला आहे. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की मी दादाबद्दल बोलायला नाही आलेलो आहोत, तर मी तुझी माफी मागतो आणि खरंच मला माफ कर. त्यावेळेस इकडं सुलोचना म्हणतात की असं रडायचं नाही आणि माझा तुझ्यावरती अजिबात राग नाही. तेवढ्यामध्ये इकडं प्राजक्ता येते आणि तृप्ती ही बाहेर जात असते. त्यावेळेस प्राजक्ताला घेऊन बाहेर येते आणि सांगते की गुंडांचा फोन आला होता आणि त्यांनी मला 20 लाख रुपये घेऊन ये असं सांगितलं आहे, नाहीतर ते कौस्तुभला सोडणार नाहीत असं सांगितलं आहे. त्यावेळेस इकडं प्राजक्ता विचारते की ती माणसं कोण होती. त्यावेळेस तृप्ती सांगते की मलाच माहीत नाही की ती माणसं कोण होती, पण आता कौस्तुभ हा खूप अडचणीत आहे आणि त्याला वाचवायला हवं.